एवढ्या वर्ष कुठे होतीस? आम्हाला वाटलं तू मी सोडून गेले सगळ्यांना. तसंच समज गावातनं पळून गेलीस आणि परत तुझ्या बाबतीत काय कसलीच बातमी कळाली नाही. कशी येणार? माझी परिस्थितीच अशी होती की मी पोचूच शकत नव्हते माझ्या घरापर्यंत. आणि जेव्हा पोचले होते तेव्हा सगळं बदललं होतं. सगळ्यांच्या नजरेत माझ्याबद्दल राग होता, संताप होता. भाऊजी, माझी लेकरं मला आपली म्हणत नाहीयेत आणि मी निर्दोष आहे हे सिद्ध करायला माझ्याकडे पुरावा पण नाहीये. त्या जालिंदर नावाच्या राक्षसानं माझं आयुष्य अगदी नरक करून टाकलंय. माझ्या लेकरांना माझ्यापासून लांब नेलं. माझ्या नवऱ्यापासून मला तोडलं. त्याला मी कधीच माफ करू शकणार नाही. त्यानं माझ्या पुष्पाला पण माझ्यापासून दूर केलं. त्या जालिंदरने माझ्या पुष्पाचा जीव घेतला ग, जीव घेतला. काय भाऊजी? भाऊजी शांत व्हा तुम्ही. आपल्या स्वार्थासाठी खून पडायची जुनी सवय आहे त्या राक्षसाची. मी पण देवीच्या दागिन्यांची चोरी नाही केली. त्या जालिंदरनं माझ्यावर आळ घातला. माझे संबंध त्या पुजाऱ्याशी जोडले. माझ्या चारित्र्यावर आळ उडवली त्या जालिंदरनं. आता तसं होणार नाही. मी तुझ्या सोबत आहे वहिनी. मी माझ्या बायकोचा खुनाचा बदला घेणार म्हणजे घेणारच. काय बी झालं तरी त्या नराधमाचा खरा चेहरा गावासमोर आणणार म्हणजे आणणारच. मी निर्दोष आहे हे सिद्ध करायला माझ्याकडे काय बी पुरावा नाही. तुम्ही एक काम कराल का? घडल्या गोष्टी तुम्ही सूर्याला सांगाल का? तुमचा लय उपकार होते. त्या हैवानाचं पितळ उघड करण्यास कसला आलाय उपकार वहिनी. तू काळजी करू नकोस. मी सूर्याला सगळं सांगेन. लवकरच तुझा लोक तुझ्यावर विश्वास ठेवेल. आपण लगेच सूर्याची गाठ घेऊया का? नाही नाही, गडबड करू नको. त्या जालिंदरला कळालं तर तो माझा जीव घ्यायला पण मागं पुढे बघणार नाही. पण मग आपण हे समजा सूर्याला कसं सांगणार? वहिनी तू असं कर, उद्या सकाळी सूर्याला घेऊन मंदिरात ये. मी तिकडे लपून राहण्यासाठी जागा शोधल्या. तू लवकर घेऊन ये त्याला. असं तुम्ही बाहेर राहण्यापेक्षा घर सुरक्षित आहे तुमच्यासाठी. तुम्ही घरी चला. नाही वहिनी, मी जालिंदरच्या मागाव आहे. त्याला कळून पण द्यायचं नाही. उद्या सकाळी मंदिरात सूर्याला घेऊन ये. पण जालिंदरला याची भनक पण लागू देऊ नको वहिनी. काय झालंय सुनबाई? हो काय झालं तरी तुम्ही आमच्या लेकीवानी आहात हो. तुमची नाराजी नाही ना चुकत आमच्या नजरेतून. आणि या अशा अवस्थेत तुम्ही नाराज राहणं काय बरोबर नाही. बोल. डॅडी, काहीतरी घडणार आहे. आपल्या कुटुंबावर खूप मोठं संकट येणार आहे. असं कोड्यात नका बोलू बा. काय ते स्पष्ट सांगा. डॅडी, ते मी देवळात गेले होते ना, घोळ झाला म्हणायचा. पण तुमची खात्री बाजीच होता. हो डॅडी, मला माहिती नाही नेमकं ते काय करणार आहे. पण मला खूप भीती वाटते. शांत व्हा, शांत व्हा. आम्ही आहे ना. तुम्हाला वाटतंय तसं आम्ही काहीच होऊ देणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, यातलं कोणालाच काही सांगायचं नाही. आमच्यावर विश्वास ठेवायचा. आता तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर काही बी दाखवायचं नाही आणि कोणाला याबद्दल काही बोलायचं बी नाही. येतंय का ध्यानात? पुसा, डोळं पुसा आणि हसत बाहेर चाल. सुनबाई, आजचा दिवस तुमच्यासाठी आणि आमच्या वंशाच्या दिव्यासाठी लय मोठा दिवस आहे. भाऊजी, केवढं खणून झालं. हसून दिसेना लिंगोबा. वहिनी नीट आठवा, नक्की इथंच लपवला होता लिंगोबा? भाऊजी इथंच होता, माझी खात्री आहे.
आता इथं नाही म्हणजे पुष्पाने नक्की हलवलं असणार इथनं. म्हणजे जालेंदरच्या हाताला तर लागला नसेल लिंगोबा. नाही नाही ते शक्य नाही. मी देवळात गेले होते ना, कुलपाला अजून बी कोणी बी हात लावलेला नाही. पुष्पानं घरात कुठेतरी लपून ठेवला असेल. ही शक्यता हाय. म्हणजे आता माझ्या लक्षात आलं, लिंगोबा शोधण्यासाठी तुळजा लग्न करून या घरात आली असा. त्या पोरीवर माझा अजून बी विश्वास नाही. आणि शेवटी ते जालिंदरचंच रक्त आहे ना. अहो लिंगोबा घरात आहे का नाही हे घरात गेल्याशिवाय आपल्याला कसं कळणार? हो भाऊजी, पण मी घरात जाऊ शकत नाही ना. सूर्याने अजून मला घरात घेतलेलं नाही. त्याचा अजून बी राग आहे माझ्यावर. आणि जोपर्यंत सूर्या मला घरात नेत नाही तोपर्यंत मी घरात जाणार नाही. भाऊजी, हा. घराकडनं कसला तरी आवाज आला. ती भाग्य आजारी आहे, एकटीच आहे घरात. मी पण जाऊ शकत नाही घरात. तुम्ही जरा जाता का? लेकराची लई काळजी वाटते मला. जरा जाऊन बघता का?